आज शेवलोणी केलं तर शेवलोणी पण पहिल्यावर घे चव नाही राहिली. एवढा भारी शेवलोणी केलं तर पण चवच नाही. काय झालं काय माहीत. पहिले ज्या बाया जेवणा बनवायच्या ना तर माणूस नुसती बोटा चुकीत राहायचा. अशी जेवणा म्हणजे चवच तशी होती. आता पहिल्यावर घे चव नाही राहिली. बघा ना पहिले पावशेर जरी तेलाची बाटली आणली तर आपल्या पहिले बाया महिनाभर पुरवायच्या. म्हणजे भाजीत टाकताना असं 2-2च थेंब अंगठा ठेवायचे तिथे ना 2-2 थेंब फक्त भाजीत टाकायचे. ना तेव्हा काही मसाले होते का? काही नाही. फक्त आपली मोहरी राजीनं काही आलं ना मसाला एवढाच टाकायची तरी जेवणाला चव. बाबा माणूस 3-3 ठाव खायचा ना. मग आता दुनियाचं मसाला आलेत. बघा ना तुम्ही नई प्रकारचे मसाले आहेत. अख्खा किचन मसाल्यांच्यात भरलेला असतंय तरी भाज्यांना चव ताकद नाही. अहो पहिले नुसती बेसनाची नुसती भजी साधी टाकली तरी काय माणूस खात राहायचा. पहिले बाया जेवणं बनवायच्या तर जेवण बनवताना त्यांचा अख्खा चितमन त्याच्यातच असायचा. मग म्हणजे जेवण बनवताना अख्खा डोका त्यात घालायची. नुसता कांदा जरी बाया चिरीत असला ना तरी गाणी बोलत अशी काही ना काही गुणगुण करायची. कारण अख्खा मन त्या जेवणात असायचं म्हणून तेव्हा ती जेवणाला चव होती. मनापासून बनवत होत्या ना. आता तसा नाही राहिला. आता यांना आयत्या गॅसी जे आल्यात नुसता गॅसीवर कुकर लावायचे तरी यांच्या जेवणाला चव नाही. बोला नाही प्रकारचं मसाला आले तरी चव नाही. यांची चव सगळी घालवली मोबाईलने. नुसता कांद्याला चरका दिला ना का बाई आली लगेच मोबाईलमध्ये. कोणचा का मेसेज आलाय काय आलंय बघून नुसता मोबाईलमध्ये डोका घातला ना. जेवणात डोका घातलाच नाही ना. मसाला टाकला का आली डबल. काय का मोबाईलमध्ये काय का टांबेटा चिरीत असली तरी मोबाईलमध्ये बघत बसेल. मग मला सांगा जेवणा तुम्हाला बनवायचे तर जेवणाकडे मन द्या ना. तुम्ही मोबाईलकडे मन टाकलंय मग कशी जेवणानं चव येईल यात मला सांगायचे. बाकी काय नाही. हे मोबाईल अख्खी चव घालवली. पहिली सुगरण कशी होती ना आताची सुगरण कशी होती हां आहे का काही. म्हणून तुम्ही ज्या काही बनवता ना त्याच्यातच तुमचा डोका घाला. मना लावून ते काय ज्या बनवायचे त्या बनवा तर त्या गोष्टीला चव येईल. बघा कशी मनापासून ती गोष्ट होई नाही. मग असं आहे त्या. बरं चलू यात सांगणार होता मला तुम्हाला पण झाला काम आहे जरा